आज आपण बघूयात कंठध्वंस किंवा घशाच्या संबंधित जर तक्रारी असतील, विशेषतः परत-परत जर घसा खवखवणं अशा तक्रारी होत असतील, तर आपण कुठल्या पद्धतीने आहार आणि विहार आपला ठेवायला पाहिजे. घशाचं इन्फेक्शन होतं ते वारंवार होणाऱ्या कफामुळं, तर त्यामुळे कफ कंट्रोल राहणं गरजेचं आहे. कफ वाढवणारा आहार घ्यायला नको. विशेषतः फळांमध्ये पेरू, सीताफळ, केळी यासारख्या फळं खाण्यात नसावेत. आहारामध्ये आपण धान्य, कडधान्यांचा वापर करू शकतो. त्यातल्या त्यात कुळथाचा, तुरीच्या डाळीचा, मुगाच्या डाळीचा वापर आपण करू शकतो. रिकरंटली जर थ्रोट इन्फेक्शन होत असेल तर आल्याचा रस आणि मध असं कॉम्बिनेशन आपण नियमितपणे जर घेतलं तर ते घशातला कफ कमी करतं आणि इन्फेक्शन कमी करायला मदत करतं. आणि त्याच्या जोडीला जर कफ परत परत होत असेल तर अशा वेळी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतो. मोहरीचा तेल आणि गूळ हे जर सकाळी उपाशी पोटी जर आपण काही दिवस सेवन केलं तर त्याने हा कफ सुटायला मदत मिळते आणि घशाचं इन्फेक्शन कमी व्हायला मदत मिळते. विश्वाचं मंगल करणाऱ्या विश्वमंगलची सिरीज चालू आहे स्टे फिट नॅचरली, ज्याचे काही शेवटचे एपिसोड्स आहेत. तुम्हाला जर नेहमीच फिट राहायचं असेल तर आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.